आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नागपूरच्या डोरली गावाजवळ दारू गोळा बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून चौकशीचे आदेश। कंपनीतील स्फोटामध्ये 2 जणांचा मृत्यू, 2 जण जखमी। पोलिसांकडून बबन गित्तेची संपत्ती जप्त करण्याचे प्रयत्न, बीडच्या मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये गित्ते फरार। संपत्तीच्या जप्तीसाठी कोर्टाकडे परवानगी मागणार, बबन गित्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष। सिंधुदुर्गमधील शिवरायांच्या पुतळा उभारणीची पायाभरणी शिवजयंतीच्या दिनी होणार, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये पायाभरणी संपन्न होणार। टोरेस घोटाळा प्रकरणी युक्रेनियन अभिनेत्यावर आणखीन एक गुन्हा, फसवणूक बनावट जन्मदाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, आरोपी एअरमॅन एटीएन सध्या न्यायालयीन कोठडीत। मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटचे बंद असलेले प्रकल्प लवकरच सुरू होणार, पोलिओ प्रतिबंधक लस, सर्पदंश, बिंचूदंश लस बनवणारे प्रकल्प अद्यावत होणार। ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा 50 पर्यटन स्थळांमध्ये समावेश करा, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना पत्र, प्रकल्पाचा राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याची मागणी। आयपीएलच्या आगामी हंगामासाठी वेळापत्रक जाहीर, 22 मार्चपासून रंगणार आयपीएलचा थरार, कोलकाता विरुद्ध बंगळुरूच्या सामन्यानं हंगामाला सुरुवात होणार। जळगाव सराफा बाजारामध्ये सोनं 1100 आणि चांदी 2100 रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दर 85,200 रुपये प्रति तोळा, तर चांदी प्रति किलो 96,200 रुपयांवर। दुधामध्ये भेसळ केल्याचे आढळल्यास संबंधित दुकानाचे अथवा कारखान्याचे लायसन्स रद्द करा, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आदेश।